शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या सगळ्या लहान मित्रांनो, आज आपण यशाचा एक एकदम सोपा आणि जबरदस्त प्लॅन पाहणार आहोत. मग तयार आहात ना? नमस्कार मंडळी, बरे आहात ना? चला तर मग आज एका नव्या व्हिडिओमधून चांगली माहिती मिळूया आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीचा संपूर्ण आराखडा सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या आपल्या या प्रवासात एकूण 6 थांबे आहेत. आपण परीक्षेला समजून घेण्यापासून सुरुवात करणार आहोत. मग रोजचा आणि आठवड्याचा अभ्यास कसा करायचा ते बघू. त्यानंतर प्रत्येक विषयासाठी काही खास टिप्स, यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुप्त सवयी आणि शेवटी या सगळ्याची उजळणी करू. चला तर मग आपल्या पहिल्या थांब्याकडे वळूया. कोणताही खेळ जिंकायचा असेल तर आधी त्याचे नियम समजून घ्यावे लागतात, बरोबर ना? शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे सुद्धा एक प्रकारचा खेळच आहे. चला तर मग आधी या परीक्षेला जवळून ओळखूया. बघा, परीक्षेची रचना खरं तर खूप सोपी आहे. एकूण 2 पेपर असणार. पहिला पेपर आहे भाषा आणि गणिताचा आणि दुसरा पेपर आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही पेपर्सना अगदी सारखे गुण आहेत. याचा अर्थ काय? तर आपल्याला प्रत्येक विषयाला सारखंच महत्त्व द्यायचं आहे. आता आपण बघूया की रोजच्या अभ्यासाची एक छान सवय कशी लावायची. अहो, म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. तसंच रोज थोडा थोडा अभ्यास केला ना की मोठं यश नक्की मिळतं. घाबरू नका, खूप वेळ अभ्यास नाही करायचाय. शाळेतून घरी आल्यावर फक्त 2 ते 2.5 तास पुरेसे आहेत. यात आपण गणिताला थोडा जास्त वेळ देऊया, साधारण 45 मिनिटं, कारण त्याला सराव जास्त लागतो. आणि बाकी विषयांना प्रत्येकी अर्धा तास दिला तरी चालेल. आहे की नाही एकदम सोपं? फक्त वेळ ठरवून नाही चालणार, तर त्या वेळेत काय करायचं हेही महत्त्वाचं आहे. गणितामध्ये आधी संकल्पना नीट समजून घ्या आणि मग लगेच त्यावर आधारित प्रश्न सोडवा. भाषेच्या अभ्यासात गोष्टी वाचा, नवीन शब्द शिका. आणि हो, बुद्धिमत्ता तर सगळ्यात मजेशीर आहे. रोज एखादं कोडं सोडवायचं, म्हणजे अभ्यास पण आणि मजा पण. रोज काय करायचं हे तर ठरलं. आता या छोट्या छोट्या पावलांना जोडून एक मोठा प्लॅन बनवूया. पुढच्या 6 आठवड्यांसाठी हा एक जबरदस्त मास्टर प्लॅन आहे. तयार आहात ना? आपल्या या 6 आठवड्यांच्या प्रवासाला आपण 3 सोप्या टप्प्यांमध्ये विभागणार आहोत. पहिले 2 आठवडे फक्त पाया पक्का करायचा, मधले 2 आठवडे भरपूर म्हणजे भरपूर सराव करायचा आणि शेवटचे 2 आठवडे फक्त उजळणी आणि फायनल टच. चला तर सुरू करूया. तर आपला पहिला टप्पा आहे पाया मजबूत करण्याचा. जसं एखादी मोठी इमारत बांधण्याआधी तिचा पाया पक्का करतात ना, तसंच अभ्यासाचा आहे. या 2 आठवड्यांमध्ये आपल्याला फक्त बेसिक गोष्टींवर लक्ष द्यायचंय. म्हणजे गणितातली बेरीज वजाबाकी, भाषेतले सोपे शब्द आणि म्हणी आणि बुद्धिमत्तेतले अगदी सोपे प्रश्न. घाई करायची नाही, फक्त पाया मजबूत करायचा. चला, पाया तर पक्का झाला. आता वेळ आहे सरावाचा वेग वाढवण्याची. म्हणजे 3रा आणि 4था आठवडा. आता रोज कमीत कमी 25 ते 30 प्रश्न सोडवायचेच. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आठवड्यातून एकदा एक पूर्णच्या पूर्ण पेपर सोडवायचा, तोही OMR शीटवर. ते गोल करायचं असतं ना, त्याची सवय आत्तापासूनच लावली पाहिजे, म्हणजे परीक्षेच्या वेळी गडबड होणार नाही. आणि आता आला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, शेवटचे 2 आठवडे. इथे एक नियम लक्षात ठेवायचा, नवीन काहीही वाचायचं नाही, अजिबात नाही. फक्त सराव पेपर सोडवायचे आणि रोज थोडा वेळ फक्त त्या प्रश्नांना द्यायचा जे आपले चुकले होते. यालाच म्हणतात स्मार्ट वर्क. आपला प्लॅन तर तयार आहे, पण प्रत्येक विषयात अजून चांगले गुण मिळवण्यासाठी काही पॉवर टिप्स आहेत. चला, त्या काय आहेत ते पटकन बघूया. भाषेसाठी एक सोपी युक्ती, रोज एक छोटा उतारा मोठ्याने वाचा. तुमचा वाचायचा वेगही वाढेल आणि नवीन शब्दही कळतील. गणिताचं तर सोपं आहे, आधी नियम समजून घ्या आणि मग लगेच त्यावरचे 15-20 प्रश्न सोडवून टाका. आणि बुद्धिमत्ता? मित्रांनो, इथे सरावाला पर्याय नाही. रोज सराव म्हणजे रोज सराव. अभ्यास तर सगळेच करतात, पण मग काही जण इतरांपेक्षा जास्त यशस्वी का होतात? कारण त्यांच्या काही खास सवयी असतात. चला, आज आपण त्या विजेत्यांच्या सिक्रेट सवयी जाणून घेऊया. जरा विचार करा, अशी कोणती एक सवय असेल जी यशासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे? अशी कोणती सवय जी तुम्हाला पुन्हा चूक करण्यापासून वाचवते? आणि उत्तर आहे चुकांची वही. हो, प्रत्येक सराव पेपरनंतर तुमच्या ज्या चुका झाल्या आहेत त्या एका वेगळ्या वहीत लिहून काढायच्या. ही वही म्हणजे तुमचा आरसा आहे. ती तुम्हाला सांगेल की कुठे जास्त मेहनत घ्यायची आहे. हाच आहे यशाचा खरा मंत्र. आता हा आकडा बघा, 1.2 मिनिटे. काय आहे हे? तर मित्रांनो, परीक्षेमध्ये एका प्रश्नासाठी तुम्हाला फक्त एवढाच वेळ मिळणार आहे. म्हणूनच घरी अभ्यास करताना घड्याळ लावून प्रश्न सोडवण्याची सवय लावा.
वेग आणि अचूकता दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यातल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी एकदा पटकन आठवूया, म्हणजे त्या तुमच्या डोक्यात अगदी पक्क्या बसतील. तर यशासाठी फक्त 3 नियम. नियम नंबर 1, परीक्षेची रचना नीट समजून घ्या. नियम नंबर 2, आपण जो प्लॅन बनवला आहे तो प्रामाणिकपणे पाळा. आणि नियम नंबर 3, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तुमच्यात चुकांमधून शिका. लक्षात ठेवा, तुमची चुकांची वही हेच तुमचं यशाचं सगळ्यात मोठं हत्यार आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा, इतरांनाही पाठवा आणि तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा भेटूया.